थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनस्वीच्या हातामध्ये एक चिठ्ठी आलेली असते. ती पाहते, वळून पाहिल्यानंतर तिला समोर रणजित दिसतो आणि त्याच्या हातात फुलांचा गुच्छ असतो. आणि जेव्हा मनस्वी थोडं पुढे येते आणि पाहते तर तो गुच्छ तो मानसीच्या हाती देत असतो. तेव्हा मानसी त्याला नकार देत असते. ते सगळं काही पाहून आता मनस्वीला मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातून पूजेची थाळी खालती पडते. खूप जोरात आवाज झाल्याने मानसी पटकन तिच्याकडे पळत येते. तर मनस्वी आता खूप रडत असते. तेव्हा आता मनस्वी पळत सुटते, परंतु मानसी तिला थांबवते. तर रणजितला समजतच नसतं की नक्की काय चाललं आहे तिथे. तर मनस्वी खूप रडते. ती मानसीला सांगते की आतापर्यंत तू माझी प्रत्येक गोष्ट हिरावून घेत आले आहेस. आतापर्यंत प्रत्येक सुख माझं तू हिरावून घेतलं आहेस, परंतु आता बस. मानसी, मी तुला आता माझं प्रेम हिरावून नाही घेऊ देणार. त्यावरती आता रणजित आणि मानसी दोघेही शॉक झालेले असतात. तर मनस्वी आता मानसीला रणजितपासून दूर ढकलते आणि सांगते की अगं, हा माझा होणारा नवरा आहे. तेव्हा रणजित विचारतो की काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? तर इथे सगळाच गैरसमज झालेला असतो. तेव्हा मनस्वी मानसीला सांगते की हो रणजित, तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही. या मानसीनेच तुम्हाला चाळ्यात ओढला असणार आहे स्वतःच्या. मानसी आता मनस्वीला शॉकिंग न्यूज देते. ती सांगते की अगं, आमचं लग्न ठरलं आहे. त्यावरती मनस्वी धक्क्यानेच आता रणजितला विचारते की अहो, हे सगळं काही काय चाललं आहे? तुमच्या आईने आजच सकाळी आम्हाला होकार कळवला आहे ना, मग तुम्ही इथे हिच्यासोबत. तेव्हा आता रणजित सांगतो की 1 मिनिट, आमचं लग्न ठरलं आहे. तेव्हा आता मनस्वी सांगते की त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला होतात मला पाहण्यासाठी. तेव्हा रणजित सांगतो की खरं तर माझे कपडे खराब झाले होते आणि मुळात तुमच्या वडिलांनी स्वतःहून मला घेऊन गेले होते ना, म्हणून मी आलो होतो. जर तुम्ही या गोष्टीचा असा अर्थ काढत असाल ना, तर मी आलोच नसतो. रणजित सांगतो पुढे की मानसीला मी मंदिरात पाहिलं होतं आणि पाहता क्षणी मी हिच्या प्रेमात पडलो होतो. मानसी, खरोखर माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे. अगं, परंतु तू का मध्ये येतेस? तेव्हा आता मनस्वी खूप रडते. तर ती रणजितला समजावते. ती सांगते की अहो नाही, तुम्ही माझा होणारा नवरा आहात. अहो, तुमच्या आई आमच्या घरी आल्या होत्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. तेव्हा आता रणजितला काहीच समजत नसतं. तर ती मानसी सांगते की मोठा गैरसमज झाला आहे. अगं, तू शांत राहा, आपण शांत राहून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. तेव्हा आता मनस्वी नको नको ते आरोप आता मानसीवरती लावत असते. मनस्वी आता पूर्ण तुटलेली असते आणि तेव्हा तिथे मानसीला सांगते की आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तू माझी हिरावून घेतली आहेस, परंतु बस, आता तू माझं प्रेमही हिरावून घेतलं आहे. ही गोष्ट मला सहन होत नाही आहे मानसी. मी स्वतःचा जीव देते असं म्हणून मनस्वी आता जीव देण्यासाठी निघते. तर तेव्हा मानसी खूप घाबरलेली असते. मानसी पटकन तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या मागे पळत जाते. तर आता रणजितला मोठा धक्का बसलेला असतो. नक्की काय चाललंय हे त्याला समजतच नसतं. मनस्वी आता तिथे पळत सुटलेले असते. तेव्हा मानसी ही तिचा पाठलाग करत असते. तर मानसी आता खूप जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून मनस्वीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मनस्वी काही थांबण्याच्या मनस्थितीत नसते. तर त्यानंतर मानसीचा अचानक पाय अडखळतो आणि मानसी पडणार इतक्यात तिला रणजित सावरतो. परंतु मानसी आता रणजितकडे दुर्लक्ष करते आणि मनस्वीच्या मागे पाठलाग करते. तर त्यानंतर मनस्वी एका मोठ्या तलावाजवळ आलेली असते आणि त्यानंतर ती डायरेक्ट त्या पाण्यामध्ये उडीच घेते, स्वतःचा जीव द्यायला लागते. तर तिथे रणजित आलेला असतो. तो मानसीचा हात पकडून तिला थांबवतो, परंतु रणजितला ढकलून मानसी आता मनस्वीचा जीव वाचवण्यासाठी त्या पाण्यात तशीच उडी घेते. दोघी आता स्वतःच्या जीवाची त्यांना काही परवाच नसते. परंतु रणजित खूप घाबरलेला असतो. तर जे गावकरी आता तिथे गोळा झालेले असतात त्यांना रणजित विनंती करत असतो त्या दोघींनाही वाचवण्यासाठी. तर इकडे आता दवंडी पिटवायला आलेल्या लोकांना तिथे अण्णा त्यांची कॉलर पकडतात आणि सांगतात की आता मी तुम्हाला माझ्या पोरीच्या गावात तिच्या लग्नाची दवंडी द्यायला सांगितली, तर तुम्ही त्या संपतरावाच्या पोरीची दवंडी देताय का? इतके माजलात का तुम्ही? आणि तो संपतराव काय मला कमीपणा दाखवतोय का? कितीला विकत घेतला? तेव्हा आता आजी अण्णांना थांबवते. तर आजी अण्णांना सांगते की हे बघ, जसं तुझ्या पोरीचं लग्न ठरलं आहे तसं त्याच्याही मुलीचं लग्न ठरलं आहे ना, आणि उगा तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्या मुलीचा आनंद हिरावून घेऊ नका. परंतु अण्णा काही ऐकून घेत नाहीत. अण्णासाहेब आता तिला सांगतात की आई तू गप्प बस. आणि त्यानंतर त्या दवंडीवाल्यांना खूप सारे पैसे देऊन सांगतात की आता संपतरावांचं ते बंद करायचं आणि अण्णासाहेबांच्या पोरीच्या लग्नाची दवंडी अख्ख्या गावात पिटवायचे. चल वरड. तेव्हा आता ते दोघेही अण्णासाहेबांच्या मुलीचं एका खानदानी घरात लग्न ठरलं आहे असं दवंडी तेच जातात. इतक्यात आता एक व्यक्ती मनस्वी स्वतःचा जीव देते ही बातमी घेऊन अण्णासाहेबांकडे आलेले असते.
तर आता अण्णासाहेबांना ती बातमी ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. तर तोपर्यंत संपतरावांच्या घरी आता मनस्वीला वाचवण्यासाठी मानसीने पाण्यात उडी घेतल्याची बातमी एका व्यक्तीने दिल्यानंतर ते दोघेही आलेले असतात. तर अख्खा गाव तिथे आता गोळा झालेला असतो. तर संपतराव आणि अण्णासाहेब सगळेजण तिथे धावत आलेले असतात. मनस्वी बेशुद्ध असते, तर मानसी तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात आता अण्णासाहेब आणि संपतराव दोघेही एकदम एकाच वेळी तिथे आलेले असतात. तर दोघेही सुखरूप आहेत हे पाहून त्यांच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा मनस्वीने पटकन डोळे उघडल्यानंतर आजी, अण्णासाहेब सर्वजण खूप खुश होतात. तर अण्णासाहेब आता विचारतात की बाळा काय झालं आहे. मनस्वी खूप रडत असते. ती अण्णांना सांगते की प्रत्येक वेळेस हिने माझे सुख हिरावून घेतलं आहे आणि आता तर माझं सगळ्यात मोठं सुख हिने हिरावून घेतलं आहे. मीच नंबर 1 हे कायम मिरवत असते ही. मला जगायचेच नाही असं म्हणून मनस्वी जाणार. अण्णा तिला थांबवतात आणि विचारतात काय झालं आहे सांग ना. तर संपदाला मोठा धक्का बसलेला असतो. तर मनस्वी तिथे आता खूप मोठा बॉम्ब फोडत सर्वांसमोर सांगते की अण्णा, या मानसीने माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या प्रेमाच्या चाळ्यात ओढलंय. तेव्हा आता संपत म्हणतो की काय बोलतेस तू, अगं होणारा जावई आहे तो माझा. तेव्हा आता मानसी त्याला थांबवते, परंतु संपत सांगतो काय चुकीचं बोलतोय मी. त्यावरती आता अण्णासाहेब खूप चिडतात आणि म्हणतात की संपतराव, तुझ्या पोरीला आवर घाल जरा. डोकं विकं फिरलं आहे का तुमचं. अरे त्यांचं लग्न तर माझ्या पोरीसोबत ठरलं आहे विचारताना. तेव्हा आता हे सगळं काही गैरसमजातून निर्माण झालेलं असतं आणि दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. अख्ख्या गावासमोर आता संपतराव आणि अण्णासाहेब मध्ये मोठं भांडण निर्माण झालेलं असतं आणि तिथेच तमाशा मांडलेला असतो. तेव्हा आता अण्णासाहेब खूप चिडलेले असतात. ते सांगतात की आतापर्यंत जे काय होतं ना ते आपल्या दोघांमध्ये भांडण होतं, परंतु माझ्या पोरीला तू या सगळ्या प्रकरणामध्ये ओढायला नव्हतं पाहिजे होतंस, परंतु आता पुढे बघ मी काय करतो ते. तेव्हा संपतराव सुद्धा खूप चिडलेला असतो. रणजित मध्यस्थी करतो. तो सांगतो की अण्णासाहेब, तुमचा आणि तुमच्या मुलीचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यावरती तिथे अण्णासाहेब सांगतात की रणजितराव, हा काय छोटा मोठा गैरसमज नाहीये. इथे माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिलाय आणि मी आता गप्प नाही बसणार. अण्णासाहेब तिथे आता मोठा निर्णय घेतात. ते सांगतात की आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तर पंचायतीच होणार सगळ्या गावासमोर. तर तोपर्यंत अण्णासाहेबांनी ही शॉकिंग न्यूज रजनीपर्यंत पोहोचवलेली असते आणि रजनी जी घराकडे निघालेली असते ती परतीच्या वाटेला लागते आणि ती डायरेक्ट रणजितकडे यायला निघते. तर इकडे प्रभूंच्या घरी वेगळंच कारस्थान तेजसच्या विरोधात सुरू असतं, कारण विनोद, छाया दोघे आता तेजस घरात नसताना त्याची खोली चेक करत असतात. तेव्हा आता विनोद सांगतो की अगं छाया, आपल्याला त्याच्याकडे पैसा नक्की कुठून येतोय हे शोधायचं आहे, पसारा करायचा नाही आहे इथे. त्यावरती छाया सांगते की अहो, या तेजसच्या खोलीमध्ये नक्कीच कोणता तरी खुफिया मार्ग असेल, कप्पा असेल, ते शोधा आधी. तर विनोद सांगतो की छाया, आपल्याला ना पैसे शोधायचे आहेत, पैशांचं झाड लावलेलं नाही आहे तेजस नाही ते. त्यावरती छाया आता मस्करी करायला लागते. विनोद तिला सांगतो की हे बघ छाया, आपल्याला इथे पुरावा शोधायलाच सांगितलं आहे आणि दीदीने आपल्याला तेजसच्या रूममध्ये पाठवलं आहे. त्यांनी आपल्याला वाघाच्या गुहेत पाठवलं आहे. तो तेजस आला ना तर आपलं काय करेल सांगता नाही येणार. आपल्याला हे घर सोडून दुसरं घर बघावं लागेल. तर ते दोघे आता खूप घाबरलेले असतात, पटापट पुरावे शोधत असतात. तोपर्यंत तेजस आलेला असतो. पाहतो तर बाहेर आता सूरजदादा 50 रुपये द्या ना कोणी असं सतत बोलत बसलेला असतो. तर तेजस त्याच्या शेजारी जातो. तेजस आता सांगतो की दारूच्या पायी काय अवस्था करून घेतली आहेस रे दादा. त्यात गायत्री वहिनीने 50 रुपये देऊन देऊन तुला किती लाचार करून ठेवला आहे. तुम्हाला गायत्री वहिनीच्या गेमात दिसतच नाही आहेत का रे दादा. तेव्हा आता सूरज सांगतो की गप्प बस, अरे गायत्री वहिनी आहेत ना म्हणून आपण आहोत. तेव्हा आता तेजस त्याच्यावरती चिडतो आणि तो सांगतो की अरे, या दारूच्या पायी तर स्वतःच्या संसाराची सगळी माती केलीस. तुला गीता वहिनींबद्दल जराही काही वाटत नाही का रे दादा. त्यावरती आता सूरज खूप चिडतो आणि सांगतो की तिचं अजिबात नाव काढू नको, डोकं जड झालं आहे माझं. सूरज खूप चिडतो आणि म्हणतो की तुला द्यायचे नाही येत ना पैसे तर देऊ, गायत्री वहिनी देतील मला. आणि तो तेजसला ढकलून तेथून निघून जातो. तर तिकडे आता तोपर्यंत विनोद छायाने पाहिलेलं असतं की तेजस घरी आला आहे. तेव्हा आता विनोद सांगतो की आपल्याला एकही पुरावा मिळाला नाही आहे आणि लवकरात लवकर हे सगळं आवरावं लागेल, नाही तर तेजस आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देईल. तेव्हा आता दोघेही खूप घाबरलेले असतात. तोपर्यंत इकडे बाहेर गायत्रीने पाहिलेलं असतं तेजस आल्याचं. गायत्री सुद्धा खूप घाबरलेली असते. ती विचार करते की हे 2 माठ अजूनही तेजसच्या रूममधून बाहेर आले नाहीत. तेजसने त्यांना पाहिलं तर तेजस आता खोलीकडे निघणार इतक्यात समोर असलेले भांड्याची थाळी आता गायत्री जोरात फेकून देते. तेव्हा आता तिथे
सुनंदा आल्यानंतर ती तिच्यावरती चिडते आणि सांगते की तुम्हाला भांडी कुठे ठेवतात हेही कळत नाही का. त्यावरती तेजस म्हणतो की गेमा गेमा वहिनीच्या गेमा, तुम्हाला तमाशा करण्याशिवाय दुसरं काही काम नसतं का हो वहिनी मॅडम. तेव्हा आता गायत्री सांगते की काय आहे ना, तुला माशा मारायचंही काम मिळत नाही आहे ना, म्हणून मला तमाशा करावा लागतो. तेजस तिथे आता गायत्रीचा तिचे चेष्टा करतो. तो म्हणतो की तमाशा घुंगरू कुठे आहेत तुमचे. त्यावरती आता गायत्री चिडते आणि स्टॉप इट म्हणते. ते त्यानंतर ती सुनंदाला सांगते की तुम्हाला कळत नाही आहे का, पाणी सांडले नाही ते, जा पुसा पटकन. त्यावरती तेजस सांगतो की वहिनी विसरलात का, पैसे दिले आहेत, आता माझ्या आईवडिलांना कामच सांगायची नाहीत. तेव्हा आता गायत्री सांगते की फक्त 25,000 दिले आहेत तू, बाकीचे पैसे अजून शिल्लक आहेत. तेव्हा आवाज नाही चढवायचा. सुनंदा सांगते की तेजस राहू दे बाळा, अरे कोणीतरी पडेल, मी पुसते. तेव्हा तेजस सांगतो की नाही आई थांब, मी पुसतो आणि ते कापड. आणि तेजस आता ते कापड हातात घेतो आणि फडचीवरचं जे पाणी सांडलेलं असतं ते सगळं काही पुसायला लागतो. खरं तर गायत्रीचा हा एक गेम प्लॅनच असतो, कारण विनोद छायाला पटकन त्याच्या रूममधून बाहेर काढायचं असतं. तर आतमध्ये आता तेजसच्या खोलीमध्ये छाया सांगते की पाहिलं ना की दीदीने आपल्याला वाचवलं आहे, दीदीपुढे कोणीही जिंकू शकत नाही. तेव्हा विनोद सांगतो की आपल्याला पुरावा मिळाला आहे का, आपल्याला ज्या गोष्टीसाठी दीदीने इथे पाठवलं आहे ती शोधावी लागेल, नाहीतर तुझी दीदीच आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देईल. तर तेव्हा आता दोघेही पटकन ते पुरावे शोधत असताना अचानकपणे ड्रॉवरमध्ये आता मानसीने दिलेला लकी चार्म आणि लेटर हे विनोद छायाच्या हाती लागलेलं असतं. आता लेटर आणि लकी चार्म घेऊन दोघेही गायत्रीकडे जातात. तेव्हा आता तिथे ते लकी चार्म दाखवत छाया सांगते की अगं हे ते त्याच्यामुळेच तेजसला पैसे मिळते आहेत, ते गळ्यात घातलं ना की धनलाभ होतो म्हणे, तूही घाल. तेव्हा आता गायत्री ते लकी चार्म हातात घेते आणि जोरात फेकून देते, स्टुपिड कुठे. तेव्हा आता तिथे विनोद सांगतो की आहेच ही, आणि तो आता त्या छायाला बाजूला ढकलतो आणि सांगतो, लेटर दाखवतो आणि सांगतो की गायत्री वहिनी दीदी या लेटरमुळेच तेजसकडे खूप सारे पैसे येत आहेत. तेव्हा आता मानसीने जे लेटर तेजसला दिलेलं असतं ते लेटर गायत्री वाचते आणि जे लकी चार्म आता तेजसला भेटलं आहे ते मानसीने दिलेलं असतं हे गायत्रीच्या लक्षात येतं. परंतु ती मुलगी नक्की मानसीच आहे हे मात्र गायत्रीला माहितीच नसतं. तर ते आता गायत्री विचार करते की कोण आहे ही मूर्ख मुलगी. मला तर वाटतं ना या मुलीकडून सुद्धा तो असं फसवूनच पैसे घेत असेल, नाहीतर या स्वातंत्र्य सेनानीच्या दिवट्याला कोण उभं करणार आहे समोर. तर गायत्री आता ते लेटर हातात घेऊन म्हणते की ही मुलगी ना एक नंबरची बिंडोक आहे आणि ती याच्या तेजसच्या नादाला लागले आहे ना, म्हणजे तिच्या आयुष्याचा सत्यानाश हा नक्कीच होणार आहे. तर इकडे आता पंचायत बोलावलेले असते. तेव्हा अण्णासाहेब मनस्वीला सांगतात की मनू तू अजिबात काळजी करू नकोस, तुला न्याय मिळणार, तुझा हा बाप मिळवून देणार. तेव्हा संपत खूप चिडतो. तर तिथे संपदा त्याला थांबवते. तेव्हा संपत सांगतो की हा आता माझ्या पोरीवर आणि माझ्यावर नको ते आरोप लावतोय आणि मी शांत बसू. इतक्यात तिथे आता सरपंच आलेले असतात. तर संपत काही बोलणार तेव्हा ते त्याला थांबवतात. सरपंच अण्णासाहेबांना बोलण्यासाठी सांगतात. तेव्हा अण्णासाहेब सांगतात की गावच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा दिवशी शंख फुकून या संपतरावाने भीष्मक प्रतिज्ञा घेतली होती की त्याच्या दोन्ही पोरींचं लग्न खानदानी घरात लावणार म्हणून. तेव्हा आता संपतला ते सगळं काही आठवतं. तर आता मुद्दाम अण्णासाहेब संपतरावांची इज्जत सगळ्यांसमोर मांडतात. ते म्हणतात की आता याच्या खानदानाचा पत्ता नाही आहे, त्याच्या पोरीसोबत कोण लग्न करणार आहे. तेव्हा आता संपत खूप चिडलेला असतो. तेव्हा संपदा आणि मानसी त्याला शांत करतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसी ही गायत्रीच्या घरी आलेली असते. तेव्हा गायत्रीला मोठा धक्का बसतो. तर गायत्री मानसीला विचारते की तू इथे कशासाठी आले आहेस. तेव्हा मानसी सांगते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर गायत्री छायाला सांगतेस की आम्ही दोघी बोलत असताना इथे कोणालाही एंट्री करू देऊ नकोस. तर त्यानंतर आता तेजस तिकडून इकडे गायत्रीच्या खोलीमध्ये यायला निघालेला असतो. तर छाया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता तेजस आणि मानसीचे आमनेसामने भेट होणार का हे पाहण्यासाठी खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.